नमस्कार मित्रांनो 65 वर्षाचा नराधम 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करतो आणि तिचे निर्दयीपणे हत्या करतो. या घटनेमुळे पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. शुक्रवारी ही घटना समोर आल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी आरोपी भीमराव कांबळेला शोधून त्याला चोप दिला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर गावकऱ्यांनी त्याला आपल्या हातात देण्याची मागणी केली. त्यासाठी गावकऱ्यांनी चिमुकलीचा मृतदेह थेट पोलीस स्टेशनच्या बाहेर आणून ठिय्या आंदोलन केलं होतं. तसेच त्यांनी मुंबई बेंगलोर हायवे अडवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. त्यावेळी संतापलेल्या गावकऱ्यांनी आरोपी भीमराव कांबळे बद्दल खळबळजनक खुलासे केले. भीमराव हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून याआधी सुद्धा त्याला अशाच प्रकरणात अटक झाली होती. त्याने आपल्या सख्या भावाच्या मुलीसोबत सुद्धा असा चीड आणणारं कृत्य केल्याची माहिती समोर आली गावकऱ्यांनी दिलेली होती. भीमराव कांबळेला फाशी देण्याची मागणी आता गावकऱ्यांनी लागून धरली आहे. शनिवारी सकाळपासूनच नसरापूरच्या गावकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केली होती. दरम्यान आरोपीला शनिवारी न्यायालयाकडून 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या सगळ्यात आरोपीचा काळा इतिहास सुद्धा समोर आला. भीमराव याआधी सुद्धा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. नराधम भीमराव कांबळे नक्की कोण आहे? त्याच्या गुन्हेगारी भूतकाळाबद्दल कोणती माहिती समोर आली आहे याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघताय प्रो कॅपिटल मोटिवेशन. भोर तालुक्यातील नसरापूर गावात एक 4 वर्षाच्या चिमुकली उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आपल्या आजी आजोबांकडे आली होती. शुक्रवारी दुपारी साधारण 3च्या दरम्यान ती गावातल्या राम मंदिर परिसरात खेळत होती. भीमराव कांबळेची नजर तिच्यावर पडली. त्याने तिच्या जवळ जात तुला गायचे वासरू दाखवतो असं सांगितलं. त्याच्या दृष्टहेतूबद्दल कोणतीही कल्पना नसलेली ती निष्पाप चिमुकली भीमरावसोबत गोट्याकडे वासरू बघण्यासाठी जायला लागली. एका CCTV फुटेजमध्ये दुपारी 3:12 नराधम भीमराव कांबळे तिला घेऊन जात असल्याचं दिसलं. ती चिमुकली निरागसपणे वासरू बघण्याच्या उत्सुकतेने त्याच्यासोबत जात होती. त्यानंतर भीमरावने गोट्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केले आणि नंतर दगडाने ठेचून तिची निर्घृणपणे हत्या केली. तसंच तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून तो नदी परिसरात जाऊन लपला. CCTV फुटेजमध्ये भीमराव चिमुकलीला घेऊन जात असल्याचं दिसल्यानंतर गावकऱ्यांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. नसरापूरच्या गावकऱ्यांनी आरोपीला बनेश्वर फाट्यावरून पकडलं आणि त्याला चांगला चोप दिला. मुलीबद्दल विचारलं. त्यावेळी नराधम भीमराव कांबळेनं मुलीचा मृतदेह गोट्याच्या शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपून ठेवल्याचं सांगितलं. त्यानंतर राजगड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पण त्याला गावकऱ्यांच्या हाती द्या अशी आक्रमक मागणी करत गावकऱ्यांनी पोलीस स्टेशन बाहेरच ठय्या मांडला. जोपर्यंत त्या नराधमाला आमच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत आपण मृतदेह हलवणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी समजूत घातल्यानंतर शुक्रवारी रात्री गावकऱ्यांनी शांत झाले. पण शनिवारी सकाळपासून नसरापुरात पुन्हा एकदा गावकऱ्यांचा संताप पाहायला मिळाला. गावकऱ्यांनी यावेळी भीमराव कांबळेच्या इतिहासाबद्दल माध्यमांना माहिती दिली. 65 वर्षाच्या भीमराव कांबळे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या सख्या भावाच्या मुलीवरही अशा पद्धतीने अत्याचार केला होता. त्या गुन्ह्यात त्याला 4 वर्ष येरवड्याच्या तुरुंगात राहावं लागलं. याशिवाय त्यावर 2 इतर गुन्हे दाखल असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भीमराव कांबळे हा मजुरीचं काम करतो. आजूबाजूच्या गावामध्ये तो मजुरीसाठी जात होता. 1998 त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. तसेच 2015 सुद्धा त्याच्यावर विनयभंग आणि पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले होते. या दोन्ही प्रकरणानंतर त्याला सोडून देण्यात आलं होतं. त्याची न्यायालयातून सुटका झाली होती अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी माध्यमांना दिली. भीमराव कांबळे आधीच्या या दोन्ही गंभीर गुन्ह्यातून कसा सुटला? त्याला तेव्हाच कठोर शिक्षा का झाली नाही असा सवाल आता गावकऱ्यांकडून केला जात आहे. 4 वर्षाच्या चिमुकलीवर केलेल्या या अमानुष कृत्याबद्दल भीमराव कांबळेवर राजगड पोलीस ठाण्यात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून खून आणि इतर काही गंभीर कलमांखाली सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान भीमरावला शनिवारी पोलिसांकडून पुण्याच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. आरोपीची चौकशी करण्यासाठी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी
पोलिसांनी न्यायालयात केली. त्यानंतर सत्र न्यायालयाकडून भीमराव कांबळेला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमकडून पुरावे गोळा करण्यात आले असून आता पोलीस कोठडीत भीमराव कांबळेची चौकशी होणार आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री आक्रमक झालेल्या नसरापूर गावकऱ्यांनी शनिवारी गावात निषेध मोर्चा काढला. संपूर्ण नसरापुरात कडकडीत बंद पाळण्यात आला. गावकऱ्यांनी नसरापूरच्या भैरवनाथ मंदिरापासून ते पुणे-सातारा महामार्गापर्यंत मोर्चा काढला. मोर्चामध्ये महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावातल्या सुपर बाजार चौकात हा मोर्चा पोहोचल्यानंतर तिथे गावकऱ्यांनी मोठी गर्दी पाहायला मिळाली. तिथे गावकऱ्यांनी पुन्हा एकदा ठिय्या आंदोलन सुरू केले. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, नाहीतर फाशी द्या, अशी मागणी गावकऱ्यांनी यावेळी लावून धरली. तिथे बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांकडून गावकऱ्यांना शांत राहून चर्चा करण्याचं आवाहन करण्यात आलं. तेव्हा जोपर्यंत पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार येत नाहीत तोपर्यंत आम्ही चर्चा करत नाही, अशी भूमिका या गावकऱ्यांनी घेतली. यावेळी पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली. त्यामुळे काही काळ नसरापूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर स्थानिक आमदार शंकर माडेकर हे सुद्धा आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले. आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. 15 दिवसाच्या आत या प्रकरणात चार्जशीट दाखल करून असं आव्हान यावेळी पोलिसांकडून गावकऱ्यांना देण्यात आलं. पण तरीही त्यांनी त्याचं काही ऐकलं नाही. भरवणात सगळे गावकरी तिथेच बसून राहिले. आमदार माडेकर यांनी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी फोनवर यावर चर्चा केली असून कठोर कारवाई करण्याची मागणी केल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. तसेच भोरचे माजी आमदार संग्राम धोपटे यांनी सुद्धा प्रकरण फास्ट ट्रॅकवर कोर्टात चालवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. पण तरीही ग्रामस्थांनी पुन्हा एकदा हायवे जाम करण्याचा इशारा दिला. एकीकडे नसरापूरच्या गावकऱ्यांचा हा उद्रेक होत असतानाच महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा फोनवरून गावकऱ्यांना आश्वासन दिले. अखेर पोलीस आणि आमदारांच्या विनंतीनंतर गावकऱ्यांनी मोर्चा स्थगित केला. पण आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा इशारा सुद्धा नसरापूरच्या गावकऱ्यांकडून देण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया दिली. या घटनेमुळे समाजात मोठा रोष आहे. सगळ्यांनाच मुलीबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल प्रचंड हळहळ वाटते. आरोपीला अटक झाली आहे. फास्ट ट्रॅकवर कोर्टात आम्ही हे प्रकरण नेऊ. आम्ही हायकोर्टाला विनंती करून विशेष सरकारी वकील देऊन या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही करणार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांना बोलताना सांगितलं. तर शनिवारी दुपारी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सुद्धा पीडित कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी फोनवरून संवाद साधून दिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पीडित कुटुंबियांशी बोलून त्यांना आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्या मुलीचे आई-वडील आता मेल्यासारखे झालेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून तुम्ही याबाबत पाठपुरावा करावा. आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे आत्ताच्या आत्ता सुनेत्रा पवारांना सांगून तिच्या आई-वडिलांचे बोलणं अमित शहांशी करून द्यावं. तोपर्यंत आम्ही त्या मुलीवर अंत्यसंस्कार करणार नाही. त्या नराधमाला तिच्या आई-वडिलांसमोर आणून त्यांनीच त्याला ठेचून काढायला हवा, अशी भूमिका गावकऱ्यांनी मुख्यमंत्रीसमोर मांडली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कायद्याप्रमाणे आपण सगळी कारवाई करू, त्याला नक्कीच फाशी देऊ, तोपर्यंत असं भडकाऊ बोलू नका, शांत राहा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. मी स्वतः पीडित कुटुंबियाशी बोलून आणि त्या घटनेसाठी 100% पाठपुरावा करेन, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गावकऱ्यांना देण्यात आलं. एकंदरीतच भोरच्या नसरापुरात घडलेल्या प्रकरणावरून आता वातावरण चांगलं तापलंय. त्यामुळे आरोपी भीमराव कांबळेला आता कोणती शिक्षा होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की करा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपले यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.